अमरावतीत अंबानगरी फोटोग्राफर असोसिएशन वतीने राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। फोटोग्राफर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनीष वीरेंद्र जगताप यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून अंबानगरीत छायाचित्रकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे आणि आतापर्यंत तब्बल 40 आयोजन यशस्वीरित्या पार पडले आहेत। राज्यभरातील फोटोग्राफर्सना आपली कला प्रदर्शित करण्याची आणि प्रोत्साहन मिळवण्याची ही एक मोठी संधी असल्याचे ते म्हणाले। यंदा या स्पर्धेत 2 गट ठेवण्यात आले आहेत। निसर्ग आणि वेडिंग लग्न सोहळा दोन्ही कॅटेगरीमध्ये उत्कृष्ट छायाचित्रे स्पर्धेत आली असून परीक्षकांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे। फोटोग्राफर्सच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना योग्य संधी मिळावी हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। ही प्रदर्शनी 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे। शहरातील तसेच जिल्ह्यातील कला रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फोटोग्राफर्सना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले। मी सचिन देशमुख, अंबानगरी फोटोग्राफर्स असोसिएशनचा सहसचिव आणि छायाचित्र प्रदर्शनी प्रकल्प प्रमुख। आज दिनांक 19/9/2025 ते 21/9/2025 पर्यंत छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन केले आहे। तरी संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून फोटोज अंबानगरी छायाचित्र प्रदर्शनीला आलेले आहे। त्यामध्ये 2 विषय होते। मी मनीष वीरेंद्र जगताप, अंबानगरी फोटोग्राफर्स असोसिएशनचा माजी अध्यक्ष। अंबानगरी फोटोग्राफर असोसिएशन अमरावती गेल्या अनेक वर्षापासून छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनीचं आयोजन करत असते आणि हे 15वे आयोजन या अंबानगरीमध्ये केलेलं आहे। राज्यस्तरीय 19-20-21 सांस्कृतिक भवन अमरावती या ठिकाणी आहे। आपण जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन छायाचित्रकार बंधू भगिनीचं कलेला प्रोत्साहन द्यावं हीच आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी अक्षय इंगोले, अंबानगरी फोटोग्राफर असोसिएशनचा सचिव। आम्ही जवळपास 15 वर्षापासून, हे आमचं 15वं वर्ष आहे आयोजनाचं। दरवर्षीपासून फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन करतो। 21 तारखेला सायंकाळी बक्षीस वितरणाचा प्रोग्राम राहील। तर आपण पूर्ण शहरातले लोक, शहरातले नागरिक, शहरातले फोटोग्राफीचे चाहते सर्वांना मी आमंत्रित करतो। तुम्ही 3 दिवस या आर्ट गॅलरीला भेट द्या आणि ज्यांनी फोटो पाठवले त्यांच्या फोटोला, कलेला वाव देण्यासाठी आपण निश्चित एकदा तरी भेट द्या।